गाद्या नाही काय नाही असे व्यवस्था ज्या आम्ही घेतलेल्या आहेत गाद्या त्या आम्ही विकत घेतलेल्या आहेत स्वतःच्या खर्चाने. लाईट उजेड एवढाच उजेड आहे आमच्याकडे. दोन बाथरूम एकच की वेगवेगळे वेगवेगळे मागे पण ते पण मागे खूप निष्कृष्ट घाण राहते. म्हणजे मागे ते भुसी- खूप दर्जेदार बिंद्रे खूप खराब पडत आहे. राहतात. तर दाखवा बघून. खूप अस्वच्छता आहे इकडे. इकडे तुम्ही बघितलं ना खूप घाण राहते. आता हे स्वच्छता मग आपण तुम्ही सगळे मुलं स्वच्छ करतात की नाही? बघा सरकार आम्हाला- स्वच्छ करतंय. आपण इथं राहतो म्हटलं तर नाही याच्यासाठी- साफसफाईसाठी जो कर्मचारी राहतात ना कामगार कमी नाही इकडं. आता कामगार असतात ना ते आता जेव्हा आधी होतं तेव्हा BVG वाले 15 जण यायचे. आता की 2 ते 4 2 जण 3 जण आहेत. मग तेवढी किती साफ करतील ते द्यायला पाहिजे ना अगोदर तर त्यांनी. आणि हे आता बघा इकडे जर बाहेर गेलो थोडं तरी इकडे ना सर्वकडे घुसी बिसी फिरता खूप घाण होती. परंतु आता हे आंदोलन सुरू झालं ना ते हे साफ केलेलं आहे. नाही इतकी घाण होती ना आम्ही साफ करायचो परत घाण होऊन जायची. एका रूम मध्ये 8 जण आहे तुम्ही. हो सर्वांनी मिळून हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उभं केलं व त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये जसं आंदोलन चालू झाले तसं या ठिकाणी ना लाईट येते ना पाणी येते आणि बाकी चाळीमध्ये लाईट राहते. आणि नेमकं कुणी अधिकारी आलं का कमी लाईट जाते कारण भाषणं होऊन देत नाही आहे काहीच नाही. इथं खूप सुविधांचा अभाव आहे. आधीच मुलांनी स्वतःच्या पैशातून कसं तरी पावसाचं संरक्षण व्हावं म्हणून ताडपत्री आणली आहे. तेवढंच काही सुविधा भेटते पण प्रशासनाकडून कोणी या ठिकाणी कुठलाही पाठिंबा भेटत नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होते. खूप काही अशा अडचणींना सामोरं जाऊन सुद्धा आज या ठिकाणी आमचे उपोषणकर्ते बसलेत. परंतु आमच्याकडं मच्छर अगरबत्ती घ्यायला सुद्धा पैसे नाही आहेत. तरी सुद्धा आम्ही या आमच्या शैक्षणिक लढ्याला काहीतरी यश भेटावं म्हणून या ठिकाणी आम्ही आजपर्यंत बसू नये. आणि तरी सुद्धा हे शासन आमच्याकडे लक्ष देत नाही. अशोक उईकेंनी सांगितलंय की वयोमर्यादाचा परंतु आता ही परिस्थिती पाहता त्यांनी फक्त तो जे काही शासन निर्णय आहे त्याला फक्त स्थगिती दिली. परंतु ही स्थगिती आम्हाला मान्य नाही आहे. हा जी तात्काळ रद्दच केला पाहिजे. तो जो 2011 सालाचा जो काही GR आहे तो लागू करण्यात यावा आणि महागाई भत्त्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की ज्या लोकांनी बोगस जात प्रमाणपत्र काढून आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्या आहेत ज्या अशा काही 12,500 सुप्रीम कोर्टाने सांगितले की 12,500 तुमच्या जागा आहेत त्या जागा या ठिकाणी भरण्यात याव्या हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. तरी सुद्धा हे शासन त्या लोकांना आश्रय देते आणि त्या लोकांना भय देते. परंतु आमच्या आदिवासी विद्यार्थ्याला त्या ठिकाणी नोकरीवर घेत नाही. तिसरी अशी मागणी आहे की गडचिरोली यासारख्या ठिकाणी ज्या मृत्युमुखी आमच्या विद्यार्थिनी पडल्या त्या सर्प चावून पडल्या परंतु या शासनाने त्यांचा खून केला आहे. कारण तिथे जर बेडची व्यवस्था असती तर आज आमच्या त्या विद्यार्थिनींचा जीव वाचला असता. चौथी अशी मागणी आहे की अशा घटना घडू नये म्हणून विद्यार्थ्याचा विमा उतरवण्यात यावा. आश्रमशाळेमधील असो किंवा हॉस्टेलमधील विद्यार्थी असो. आताचं हॉस्टेल कसं आहे तुमचं? आत्ताचं हॉस्टेल खूप पुण्यासारख्या ठिकाणी आहे असून सुद्धा आम्हाला इकडं पार आउटसाईडला राहावं लागतं. आमचं कॉलेज SP कॉलेज फर्ग्युसन कॉलेज असं आहे आणि त्या ठिकाणी जायला आम्हाला इथून 2-2 तास लागतात. त्यामुळे आमच्या अभ्यासावर खूप परिणाम होतो. 4 तास प्रवासातच जातो. मी रंदाप हॉल अकोले तालुका अहमदनगर जिल्ह्यातून आहे. सह्याद्री भागातला मी विद्यार्थी आहे आदिवासी विद्यार्थी आहे आणि त्यामुळे खूप गैरसोयींना या ठिकाणी सामोरं जावं लागते. हॉस्टेलमध्ये सुद्धा खूप सोयी सुविधांचा अभाव आहे. हॉस्टेलमधलेच आहेत. हॉस्टेलमध्ये आम्ही नंदुरबारवरून आलेलो आहे. नंदुरबार. मागण्या सेम आहेत. या भाऊनी जे सांगितलं ना तेच मागण्यात. आणि हॉस्टेल जे आहेत ना आपलं ते आता चांगल्या ठिकाणी सिटीमध्ये आतमध्ये गेलं पाहिजे. कारण आता हे जरा लय लांब आहे. अवस्था काय लय खराब आहे. खूप खराब लय लांब आहे. हां लांब आहे. लय मोठा प्रॉब्लेम आहे. आम्हाला कॉलेजला जायला लय उशीर होतो. डोकं आमचं फिरतंय. डोकं दुखतंय रोजचं आमचं. ट्रॅव्हलिंगमध्ये 4 तास होतात विद्यार्थ्यांना. मी आता MCOM सेकंड इयरला आहे लास्ट इयर. माझं नंदुरबार. मी पण नंदुरबारचा आहे. दुर्गम भागात मी अकोल्याचा आहे. हा जो लढा आहे तो काही फक्त इथल्या वसतिगृहाचा नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा लढा आहे. एकंदरीत आमच्या आश्रमशाळा असतील किंवा शासकीय वसतिगृह असतील या सर्वांचा प्रश्न आहे. इथं जेवणाची काय व्यवस्था? इथं जेवणाची व्यवस्था नाही. त्यांना विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था नसून DBT दिली जाते. तर ती DBT आम्हाला नको असून डायरेक्ट सरकारी मेस या ठिकाणी चालवली जावी अशी मागणी आहे. DBT आम्हाला परवडत नाहीये. जशी आता महागाई वाढली DBT खूप कमी हो आम्हाला. आता 4,500 रुपये DBT आणि बाकी समाज कल्याणला 8,000 जास्त आहे. 8,000पेक्षा पण जास्त आहे. ते नाही का पुण्यासारख्या सिटीमध्ये ते परवडत नाही आम्हाला. ते पैसे ना 15 दिवस पण पुरत नाही आम्हाला. ते 15 दिवसातच संपतात. बाकी आम्हाला इकडं तिकडं काय करून दिवस काढायला लागतात. तुमचे लोकप्रतिनिधी आमदार असतील किंवा समाजाचे ते सपोर्टच करत नाही. इतके 13 दिवस होऊन सुद्धा कोणताही आमदार किंवा खासदार आलेले नाहीत महाराष्ट्रामध्ये. माहिती का तुम्ही आंदोलनाला बसलाय? हो सगळ्यांना माहित आहे घरचे. तरी देखील
तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये 25 आमदार आणि 4 खासदार आहेत, तरी देखील इकडे कोणी आलं नाही आदिवासींसाठी. पोरांच्या पोटामध्ये एक कण सुद्धा नाही आहे, ते उपाशी त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात येते, तरी देखील शासन इतकं खूनखारमध्ये कशा प्रकारे सांगू की त्यांनी कोणतंही लक्ष वेधलेलं नाही. तरी मी शासनाचा जाहीर निषेध करतो. हा कोणीच नाही आले, फक्त इथं गोवाल साहेब आले फक्त, बस नंदुरबारचे खासदार. आणि बाकीचे जे आमचे 25 आमदार आहेत ते कोणी आमची दखल घेतलेली नाही. आमचे प्रमुख मागण्या सुद्धा ते पूर्ण करू शकत नाहीत. मग काय उपयोग आहे तुमच्या आमदारकीचं? ते सांगतात की सीएमकडे मग तुम्ही सीएम सोबत आमची बैठक लावून द्या ना. मग विद्यार्थी जातात तिथं फक्त आदिवासी विकास मंत्री सोबत बोलून येऊन जातात फक्त, बस दुसरं काही तोडगा निघत नाही त्याचा.